नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे कुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलोघ भारहारि सर्वतीर्थनायकं सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे नदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि अध्याय 51, 52, 53 असे 3 अध्याय इथं पूर्ण करणार आहोत. हा अध्याय आहे दानधर्म प्रशंसा वर्णन. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. उत्तानपादाने विचारले, भगवान, कोणत्या वेळी हे श्राद्ध आणि श्रद्धापूर्वक करावे आपण मला सांगावे. शौनक ऋषी म्हणाले, ज्या प्रकारे सर्व कामना पूर्ण करणारे पुष्पदायक पितृतीर्थ आहे, तसेच त्या शूलभेदावर स्नान, दान, तर्पण इत्यादी गोष्टींनी पुण्य प्राप्त होते. विशेष रूपाने मनुष्याने सर्व युगाच्या तिथी श्राद्ध करावे. वत्स, अश्विन मासातील शुक्ल पक्षाची नवमी, कार्तिक मासाची द्वादशी, चैत्र मासाची तृतीया आणि भाद्रपद मासाची तृतीया, आषाढ मासाची दशमी, माघ मासाची सप्तमी, श्रावण मासाची कृष्णाष्टमी, आषाढाची पौर्णिमा, फाल्गुन मासाची अमावास्या, पौष मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी, कार्तिक, फाल्गुन, चैत्र, ज्येष्ठ या सर्व पौर्णिमा हे मन्वंतरांच्या आकस्मिक वेळी अनंत फळ देणारे अशा ह्या तिथ्या मानलेल्या आहेत की या तिथ्यांवरती श्रद्धापूर्वक असे श्राद्ध जे श्रद्धेने करायचं ते श्राद्ध मुळात. तर म्हणजे काय, शेवटी सगळं विश्वासावर आहे ना. देव आहे हा पण विश्वास आहे, तसे पित्र आहेत ही पण श्रद्धा आहे, हा पण विश्वास आहे. तर श्रद्धापूर्वक पित्रांचं तिथं करायचं असं ते पितृतीर्थ कुठलं सांगितलं मागच्या अध्यायामध्ये शूलभेद नावाचं सांगितलेलं आहे. आणि वरील मासांच्या सगळ्या तिथ्या सांगितल्या, त्या त्या तिथीला तुम्ही तिथं श्राद्ध करू शकता. राजन, दोन्ही आयन म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन त्याच्या आरंभी श्राद्ध करावे. कार्तिक मासाची पौर्णिमा, माघ पौर्णिमा, वैशाख तृतीया, चैत्र आणि ज्येष्ठ मासाची पौर्णिमा, 4 अष्टकातील म्हणजे अगहन, पौष, माघ आणि फाल्गुन कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहेत. त्या अष्टकाला संस्कातित व्यतिपाताच्या योगात पितृश्राद्ध अवश्य करावे. ही सर्व श्राद्ध विविध मूर्त आहेत. यामध्ये दिलेले दान अक्षय मानले जाते. चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीस उपवास करून भगवंताच्या चरणाजवळ बसून रात्री भगवंताचे चिंतन करत जागरण करावे. धूप, दीप, नैवेद्य, माळा, अगर, चंदन इत्यादी पूजा सामुग्रीने जो श्री विष्णूची पूजा करतो आणि भगवंताशी संबंधित प्राचीन कथा ऐकतो तो भगवंताच्या लोकास प्राप्त होतो. जो ब्राह्मण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदाच्या मंत्राने सांगितल्याप्रमाणे सुक्ताचा जप करतो तो पुरुष सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो. प्रयत्नपूर्वक प्रातःकाळी श्राद्ध करावे. श्राद्धात गाय, पृथ्वी, वस्त्र हे दान करणे उत्तम असते. आता पृथ्वी म्हणजे अख्खी पृथ्वी दान करणारे आपण कोण, पण त्यावेळी कसं जे लोक होते ते भूमीचा काही तुकडा देत होते ती पृथ्वी. त्रयोदशी तिथीस गुहेमध्ये स्थापन केलेल्या मार्कंडेयांचे दर्शन घ्यावे. तिथं मार्कंडेय गुहा पण जवळ आहे, मागच्या अध्यायात सांगितलेलं आहे. जो तेथे या महादेवाची पूजा करतो त्याला ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती होते. अमावास्या आणि पौर्णिमा तसेच चैत्र मासाच्या शेवटी जे श्राद्ध करतात त्यांना केदार, गंगासागर येथे जे पुण्य मिळते आणि गंगा, यमुना, प्रयाग या ठिकाणी स्नान करण्याचे जे पुण्य मिळते तेच पुण्य येथे श्राद्ध केल्याने प्राप्त होते. शास्त्रात महादेवाच्या पूजेचे
8 प्रकार सांगितलेले आहे. कुठली मानसपूजा असते त्याचे 8 प्रकार सांगितले आहेत. म्हणजे कुठल्या तिथ्या सांगितल्या तिथं अमावास्या आणि पौर्णिमा या तिथ्या महत्त्वाच्या आहेत. आणि चैत्र मासाच्या शेवटी जी तिथी असेल त्याला, म्हणजे बहुधा आपला महिना अमावास्येला संपतो आणि उत्तर भारतातला पौर्णिमेला दुसरा महिना सुरू होतो. तर या दोन्ही तिथ्यांना केलं तर चालतं आहे. आता 8 प्रकार कुठले आहेत? वारिज, सौम्य, आग्नेय, वायव्य, पार्थिव, वानस्पत्य, प्राजापत्य आणि शिवपुष्य हे 8 पुष्पे आहेत. म्हणजे 8 प्रकारच्या पूजा आहेत. आता कशा आहेत त्या? वेगवेगळे निर्णय त्याचे आहेत. वारिज पुष्प जल आहे. सौम्यमध्ये पुष्प, मध, घृत आणि दूध. वारिजमध्ये काय? पूजेमध्ये पाणी आणि फूल एवढं टाकलं तरी चालतं. सौम्य पूजेमध्ये फुलाबरोबर मध, तूप, दूध हे असतं. धूप, दीप ह्या आग्नेय पूजा झाल्या. म्हणजे त्यामध्ये आपण कुठल्याही पूजेला हे सगळं वापरतो. तर ह्या सगळ्या अष्टपूजा आपण एक प्रकारे करतो आहे. चंदन ही वायव्य पुष्परूप आहे. कंदमुळे इत्यादी पार्थिव पुष्प आहेत. चंदन लावलं की ते वायव्य पुष्प. आता त्या 8 पूजेचे प्रकार बघा हा. फळ हे वानस्पत्य पुष्प आहे. वेदशास्त्र आणि स्तुती, पाठ, श्रवण आणि मंत्र जप प्रजापत्य पुष्प आहेत. आणि वेदविषयक वासना हे शिवपुष्प आहे. अथवा अहिंसा पहिले पुष्प आहे. इंद्रिय निग्रह दुसरे पुष्प आहे. तिसरे पुष्प काय? दया. चौथे पुष्प क्षमा. 5वे पुष्प ध्यान पुष्प. 6वे पुष्प तप. 7वे पुष्प ज्ञान आणि पुण्य. 8वे पुष्प सत्य. तर या पुष्पाने देखील देव संतुष्ट होतात. म्हणजे दया पाहिजे, क्षमा पाहिजे, इंद्रियावर तुमच्या निग्रह पाहिजे. इंद्रिय सगळे आपल्या ह्याच्यामध्ये पाहिजेत, कंट्रोलमध्ये पाहिजेत. आणि मग काय? ध्यान करणे. म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या मानसपूजा झाल्या सगळ्या, की ज्यामध्ये जपजाप्य आहे, ध्यान आहे, इंद्रिय निग्रह आहे, दया, क्षमा, शांती आहे. असं जे आहे ही पण 8 पुष्प वेगळी झाली. अजून एक पूजा आहे जी भक्तीने, म्हणजे आपण पार्थिव पूजा करू शकतो. या पूजेमध्ये दानधर्म, छत्री, जोडे इत्यादी दान करणे. त्याच्या पूजनाने 3ही देवांचे पूजन होते. तो पुरुष प्रलयापर्यंत विष्णू लोकात निवास करतो. जो मनुष्य भक्तिपूर्वक शिवशंकराच्या मंत्राचा जप करतो. पंचगव्यमध्ये काय आलं? गोमूत्र, गोमय, गोघृत, गोदुग्ध, गोदीर्घ, गोदधी. म्हणजे काय? गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, तूप, दूध आणि दही या सगळ्याचं जे मिक्सचर केलेलं असतं ते पंचगव्य आहे. कुंकू, आगर, कस्तुरी, कापूर, चंदन आणि अनेक प्रकारच्या फुलांनी शिवशंकराची पूजा करतात. अगरबत्ती म्हणतो ना आपण, तर ते अगर नावाचं जे सुगंधी चूर्ण आहे एखाद्या वनस्पतीपासून निघालेलं ते लावतो. ते आगर तगर असं म्हणतात फुलं बोलताना. तर आगर नावाचं फूल आहे सुगंधी. रात्रीच दीपदान करून जागरण करतो. धूपदीप नैवेद्य देऊन पुराण कथा करतात व ऐकतात. तेथे बसून जो पुरुष शिवमंत्राचा जप करतो, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्ताच्या जपाने श्रीशंकराची उपासना ध्यान करतो. वैदिक मंत्राने आणि रुद्राष्टाई वारुण सूक्ताने शंकराची आराधना करतात. त्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. ब्राह्मणाचेही भक्तिपूर्वक पूजन करावे. त्यांचे पूजन करून नमस्कार करून विविध मधुर भोजनाने त्यांना तृप्त करावे. जो ऋग्वेदाच्या अग्नी मिळे पुरोहितम इत्यादी मंत्रावर जप करतो आणि जो यजुर्वेदी भक्तिपूर्वक अष्टाध्यायी तसेच रुद्र सूक्त, पुरुष सूक्त, शुक्रदेवतेचे सूक्त, लोकाध्याय, ईशयत्वोजयत्वा इत्यादी मंत्रसमूहाने ज्योतिर्ब्राह्मण, गायत्री सूक्त, मधुब्राह्मण, मंडल ब्राह्मण जपासाठी योग्य अशा मंत्रास जपतो. सामवेदी लोक देवव्रत, वामदेव्य, पुरुषार्भ, वृद्धरथ तर इत्यादी भक्तिपूर्वक जप करतो. तो पुरुष तेथे देवादिदेव महादेवाचा निवास आहे. तेथेच भक्तिपूर्वक पादप्रक्षालन आणि तैलादी आगम्य करतो. अशा करण्याने आणि भक्तिपूर्वक गोदानाने तो मनुष्य जे पुण्य मनुष्यास प्राप्त होते ते फळ तेच येथून प्राप्त होते. म्हणजे कुठल्या ठिकाणी केलं काय आहे आतापर्यंत सांगितलं, तेच सुद्धा हे छोट्याशा इथल्या पूजेने प्राप्त होतं, यात काही संशय नाही. जो येथे मधुर पायस, खीर इत्यादी भक्ष्य ब्राह्मणांना खाऊ घालतो. एका ब्राह्मणाला खाऊ घातल्याने पण
कोटी ब्राह्मणाचे भोजन घातल्याचे पुण्य मिळते. म्हणजे काय, खीर घाला, पायस म्हणजे खीरच, दुधापासून बनवलेली खीर म्हणजे पायस. जो मनुष्य येथे ब्राह्मणांना सुवर्ण, चांदी, वस्त्र इत्यादी दान देतो, तो देव, मनुष्य आणि पितरांना तृप्त करतो. जो मनुष्य येथे चंद्रग्रहणात स्नान करतो आणि विशेष रूपाने जप होम करतो, वेदशास्त्रात पारंगत अशा योग्य ब्राह्मणास दान करतो, तो पुरुष अश्व, रथ, हत्ती, वाहन, तुला आणि शकटादी सातधान्याने पूर्ण भरून देतो. बैलासहित नांगर, तोही तृप्तिधारक होतो. गाय, भूमी, तीळ, सुवर्ण इत्यादी वस्तू उत्तम पात्र पाहून श्रद्धेने देतो. तो पृथ्वीच सर्व जीवांना धारण करते, त्यामुळे त्या धान्याने संपन्न अशी ती भूमी उत्तम अशा सत्पात्री व्यक्तीस देतो. राजन, येथे गोदानाचे फल त्यास प्राप्त होते, तेही आहे. जेव्हा वासराचे 2 पाय आणि मुख योनीमध्ये दिसतील आणि गाय जोपर्यंत भूमीवर गर्भ सोडत नाही तोपर्यंत पृथ्वी मानण्यास योग्य आहे. ज्यास कोणत्याही उपायाने ती ब्राह्मणाला दिली पाहिजे. श्रेष्ठ विद्वानास ज्याने अशी श्रेष्ठ गाय दिली आहे, त्याने पर्वत, वन, दागदागिने इत्यादी भरलेली पृथ्वी दिल्यासारखी आहे. आता या सांगण्याचा अर्थ आधी मलाही लागला नाही. मग जेव्हा गाय बाळंत होते तेव्हा वासराचे 2 पाय आणि चेहरा दिसतो, बाकीचा भाग आत असतो, तेव्हाच ती गाय दान करून टाकायची. म्हणजे ती पृथ्वी प्रदक्षिणा घालायची, तर गाईला प्रदक्षिणा घातल्या तरी पृथ्वी प्रदक्षिणा होतात. तर जोपर्यंत ती खाली गर्भ सोडत नाही तोपर्यंत तिला पण पृथ्वी मानू शकतो आणि पृथ्वी दान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. म्हणून ते ब्राह्मणाला तशी गाय दान द्यायची. म्हणजे काय, ती दुभती गाय द्यायची असा त्याचा अर्थ आहे थोडक्यात. खडानी गाय देण्यापेक्षा दुभती गाय द्यायची. श्रेष्ठ विद्वानात ज्याने अशी श्रेष्ठ गाय दिली आहे, त्याने पर्वत, वन, दागदागिने यांनी भरलेली पृथ्वीच दान दिल्यासारखी आहे. नियमपूर्वक दिलेली श्रेष्ठ गाय वंशाच्या पुढच्या आणि मागच्या 21 पिढ्यांना तारणारी होते. म्हणजे ही गाय अशी जर दिली अशा पद्धतीने विताना संकल्प करून, तर तुमच्या मागच्या पुढच्या 21 पिढ्यांना ती तारून नेते. चांदीच्या खुरांची, कास्त्याच्या घंट्याची, झुलीने सुशोभित, खूप दूध देणारी गाय जो पुण्यात्मा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी योग्य ब्राह्मणास भक्तिपूर्वक देतो, त्याच्या शेकडो वर्षापर्यंत पुण्याची गणती करता येत नाही. राजन, सर्व दानाची संख्या आहे, पण चंद्रग्रहण, सूर्यग्रहणात दिलेल्या दानाची संख्या नाही. राजन, जेथे गाय आहे तेथे सर्व काही आहे. तेथे हे सर्व पर्वकाळ जाणल्याने कोणता अन्य विचार करण्याची गरजच नसते. ग्रहणामध्ये जो पुरुष या तीर्थाचे पुन्हा स्मरण करत राहतो तो शिवशंकराचा अनुचर होतो. अशा प्रकारे शूलभेद तीर्थात दान धर्म केल्यावरती काय काय पुण्य मिळते ते सांगणारा हा धर्मप्रशंसा वर्णन नावाचा अध्याय येथे पूर्ण झालेला आहे. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता आपण पाहत आहोत अध्याय 52, ऋषशृंग चरित्रातील दीर्घ तपामुनींचे आख्यान. श्री मार्कंडेय म्हणाले, राजन, मी प्राचीन असे एक दुसरे आख्यान सांगतो, ते ऐक. जेथे मोठे तपस्वी मुनी कुटुंबासहित स्वर्गात गेले. उत्तानपादाने विचारले. उत्तानपाद कुणाला विचारतात? शौनक ऋषींना. आणि मार्कंडेय ऋषी कुणाला त्या कथा सांगतात? पुढे सांगितलेल्या तर युधिष्ठिराला. उत्तानपादाने विचारले, कुटुंबासहित ब्राह्मण महर्षी स्वर्गात कसे गेले? देवा, माझी मोठी उत्कंठा आहे, आपण मला अवश्य सांगा. मार्कंडेय म्हणाले, पूर्वी चित्रसेन नावाचा एक प्रसिद्ध काशीराज होऊन गेला. तेव्हा काशीत राज्य करणारे ते काशीराज. तो मोठा वीर, दानी, धर्मात्मा आणि सर्व कामना पूर्ण झालेला, संपत्तीने युक्त असा होता. त्याची काशीनगरी मनुष्यांना पूर्णपणे नाना प्रकारच्या रत्नांनी अलंकृत गंगेच्या तटावर वसली होती. ती म्हणजे एकदम अशी काय म्हणतात, फळाफुलांनी बहरलेली अशी ती काशीनगरी होती, गंगेच्या काठावर वसलेली. नाना रत्नाने अलंकृत म्हणजे काय, आता नदीने रत्न घातले होते का? नाही, तर त्या लोकांकडे ते सारं होतं, किंवा ती घरदारं सारी संपत्तीने भरलेली होती. ती वाराणसी नावाने प्रसिद्ध होती, म्हणून त्याला आपण वाराणसी पण म्हणतो कारण त्या गंगेला अस्सी नावाचं हे आहे एका ठिकाणी, तो संगम आहे अस्सीचा, गंगा आणि अस्सी, वाराणसी. शरद ऋतूतील चंद्राच्या समान निर्मल विद्वानाच्या निवासाचे विभूषित इंद्रयष्टी, इंद्रपूजनार्थक स्तंभांनी पूर्ण, गोपगोपिकांनी भरलेली, खूप ध्वजांनी, दूधदह्यांनी युक्त अशी, वेदध्वनींनी शब्दायमान
व्यापाऱ्याचा क्रय विक्रय असणारी यंत्रग्रहाच्या आणि मोठमोठ्या मार्गांनी सुशोभित दिव्य देवमंदिरांनी, आश्रमांनी आणि वनांनी युक्त अनेक पुष्पफलांच्या रमणीय केळींच्या घडांनी सुशोभित केवडा, बकुळ, ताड, अशोक आणि आम्रवृक्ष तसेच राजवृक्ष आणि कितीतरी वृक्षांना, कितीतरी डाळिंबांची झाडे, डाळिंबांची लगडलेली झाडे, वेदमंत्राचे अध्ययन सदैव पवित्र आणि मंगलमय वातावरण करणारे होते. त्या वाराणसीच्या उत्तरेला एक मोठा सुंदर आश्रम होता. आता ते एवढं वर्णन केलं आहे काय, त्याचं त्यांना ते शब्दाचं इथं जरा व्याकरण बऱ्यापैकी चुकलेलंच आहे याच्यामध्ये सगळं, कारण हे संस्कृतमधून आपल्या मराठीमध्ये भाषांतरित केलेला हा ग्रंथ असल्यामुळे चुकलेला आहे. तर कसं दिलं आहे की शरद ऋतूमध्ये चांदण्यात कसं सुंदर निर्मळ असं छान वाटतं पाणी, किंवा विद्वान राहतात तिथे. मग इंद्रपूजनार्थक स्तंभांनी पूर्ण गोपगोपिकांनी भरलेले, म्हणजे गोपिकांनी भरलेलं कुठलं गोकुळ कसं आनंदात नांदतं, दुधादह्याने भरलेल्या घागरी आहेत. तर असं एक एक वर्णन आहे. दिव्य देव मंदिरं आहेत, आश्रम आहेत, अशी वनाने युक्त आहे, अनेक प्रकारची फळं आहेत, झाडं आहेत, डाळिंब आहेत. तर अशा ठिकाणी एक आश्रम होता त्याच्या उत्तरेला. तिथं हे सुंदर वातावरण होतं सगळं त्या आश्रमाचं. सुंदर आश्रम होता. तेथे 3 लोकात प्रसिद्ध असलेले मंदार वृक्षाचे वन होते. अत्याधुनिक वृक्ष आणि पुष्पाने लगडलेले असल्याने त्यास मंदारक असे म्हणत. तेथे दीर्घतपा नामक ऋषी राहत होते. आता नावातच दीर्घतप आहे म्हणजे त्यांनी खूप तप केलं असणार तिथे. खूप तप करण्यामुळे त्यांना दीर्घतप असे म्हटले जात असे. ते पत्नीसहित पुत्र सुना यांच्यासहित राहत होते. त्या महर्षींचे 5 पुत्र प्रयत्नपूर्वक आपल्या वडिलांची सेवा करत होते. त्या 5 पुत्रातील छोटा पुत्र महातपस्वी ऋषशृंग होता. दीर्घ तपा ऋषींचा मुलगा हा ऋषशृंग. आता या ऋषशृंगाचं माहिती आहे ना, की जेव्हा दशरथाने यज्ञ केला तेव्हा या ऋषशृंग ऋषीलाच बोलावलं होतं यज्ञाचा मुख्य म्हणून. पुत्रप्राप्तीसाठी जो यज्ञ केला होता त्यात हे ऋषशृंग नेले होते. तो वेद अध्ययन संपन्न ब्रह्मचर्य असा गुणी होता. ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठापूर्वक पालन करणारा होता. योगाभ्यास करणारा होता. नित्य कंदमुळे आणि फळांचा आहार घेणारा होता. आता इथं कसं दिलं आहे, ब्रह्मचर्य व्रताचा निष्ठापूर्वक योगाभ्यास करणारा होता. तो मुनी मृगाच्या कळपात मृगाच्या रूपात राहत होता. प्रत्येक दिवशी मातापित्याच्या समोर येऊन तो मुनिपुत्र संध्याकाळी नित्यभक्तीपूर्वक नमस्कार करत होता. तो मृगीपासूनच झालेला आहे बहुधा तो. ते मुनी जरी त्याचे वडील असले तर त्या मृगीनंच ते काय गिळलं होतं रेत वगैरे त्यांचं कधीतरी, आणि त्या मृगीपासूनच तो ऋषशृंग झालेला आहे. नंतर तो पहाड पर्वत वनात जात होता. कधी तो मुनी प्रतिदिन मृगरूपाने बालमृगांबरोबर खेळत राहायचा. दैवयोगाने ऋषशृंगाचा मृत्यू झाला. राजाने विचारले, दीर्घतपा महर्षीच्या छोट्या मुलाचा मृत्यू का झाला, कसा झाला? राजन एकाग्रचित्त होऊन ती दिव्य कथा ऐक. ज्या कथेच्या श्रवणाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. राजन, पृथ्वीवर महाबलशाली महापराक्रमी चित्रसेन नावाचा हा प्रसिद्ध ऋषीराज होता. त्याच्या राज्यात, आता त्याचं आपण वर्णन मागच्या ह्यातच ऐकलंय, धर्माचा प्रचार वगैरे वाराणसीचा होता ना हा चित्रसेन होता, वाराणीचा काशीराज होता. त्याच्या राज्यात धर्माचा प्रचार होता. कोणताही अधर्म होत नव्हता. तो राजा सदैव वेदोक्त धर्माचे पालन करत असे. तो धर्माने प्रजेचे पालन देखील करत असे. आपल्या धर्मात सदैव सावध असा, युद्धदक्ष, अतिथी सत्कार नेहमी करणारा, क्षत्रिय धर्माचा आश्रय घेऊन इच्छेनुसार भोगांना भोगत होता. म्हणजे वेळ पडली तर क्षत्रिय धर्म पण पालन करून कोणी त्याच्यावरती हल्ला वगैरे केला तर ते ताबडतोब त्याचं क्षात्रतेज उठायचं, उमटून दिसायचं. त्याच्या कोशाचा अंत होत नव्हता. त्याची हत्ती, घोडे, रथ, पायदळ सेनाही मोठी होते. तो राजा कैलास शंकराप्रमाणे इतिहास पुराणाचा ज्ञाता, पंडितासह उत्तम वादविवादपटू होता. म्हणजे त्याला सगळ्या ह्याचं ज्ञान पण होतं. ज्याप्रमाणे राज्याचे पालन करत असताना एकदा बुद्धिमान मंत्र्यास म्हणाला, मी सिंहाची शिकार करण्यासाठी जात आहे, मला शिकारीची इच्छा होत आहे. मंत्री म्हणाले, महाराज आपण निश्चिंत होऊन जावे. तेव्हा शिकारला जाणं हा एक क्षात्रतेजाचा भाग होता. कारण तुमचं नेमबाजी म्हणा, काही म्हणा, जमलं पाहिजे. मग ते बिचारे जंगली प्राणी मात्र मारायचे जाऊन. ते काय आपल्याला आता पटणारच नाही आत्ताच्या काळामध्ये. त्याने तुझं काय केलं की तू जाऊन बाबा त्याची शिकार करशील. मंत्री म्हणाला, महाराज तुम्ही निश्चित जा, काही काळजी करू नका.
तो राजा वनात गेला. त्याच्या अधीन असलेले मांडलिक अन्य राजेही घोड्यावर बसून पाठीमागून धावत धावत छत्रांना घासत, म्हणजे एक प्रत्येकाची डोक्यावर धरलेले छत्र मांडलिकांची पण, सगळे अरण्यात गेले. हत्ती घोड्याच्या पायांनी आलेल्या भूमीच्या धुळीने दिशा आणि सूर्यमंडलासह सर्व दृश्य जगत झाकून गेले. येथे सूर्य दिसत नव्हता आणि चंद्र दिसत नव्हता. दिशा वृक्षही अदृश्य झाले. चारही दिशांच्या डोंगराचे माथे दिसत नव्हते. वर्षा ऋतूच्या मेघाच्छादित रात्री समान लोक एक दुसऱ्यास पाहू शकत नव्हते. म्हणजे काय झालं, सगळेच राजे बाहेर पडले घोड्यावर बसून, त्यामुळे ते सगळं काय झालं, तिथं धुराळा, एवढा धुराळा झाला की कोण कुणाला दिसेना. सूर्य दिसेना, चंद्र दिसेना, डोंगराचे टोकं पण दिसेना, तेवढं ते धूळ झालं. जसं पावसाळ्यामध्ये ढग येतात आणि ढगामुळे जसं काय दिसत नाही, समोरचं धुकं होतं, तसं ते लोक एक दुसऱ्याला पाहू शकत नव्हते. काही वेळानंतर त्या राजाने एका मोठ्या हरणाच्या कळपास पाहिले. तो राजा सर्व राजपुत्रासह हरणांचा पाठलाग करू लागला. त्यावेळी मृगांच्या कळपात मोठा आवाज झाला आणि सर्व त्या दिशांना पळाले, किंवा त्या राजपुत्रांच्या कोलाहलाने ते सर्व दिशांना पळाले. आणि राजा चित्रसेन एका मार्गाने एकटाच तेथे निघाला. जेथून हरणे पळाली होती तो त्या पहाडातील गंभीर दुर्गम गुहेच्या वनात जाऊन पोचला. काहीतरी मोठा आवाज केला ह्या राजपुत्रांनी सगळ्या. आता हरणाचा कळप दिसला होता. त्यांच्या आरड्याओरड्याने कोलाहलाने ते हरणं पळाले. सगळे चार दिशेला चार पळाले, मोठा आवाज झाला म्हणून. आणि मग राजा एकटाच त्यांचा पाठलाग करत करत तिकडे ते जिथे भरपूर गुहा आहेत आणि दुर्गम असा भाग आहे तिथं मात्र ते गेले. तेथे वेली झाडींनी जे स्थान आच्छादित आहे, ज्या स्थानी मनुष्यास काही दिसत नव्हते. हरिण अदृश्य झाल्यावर राजाने सर्व दिशांना पाहिले आणि विचार केला, आता मी कोणत्या दिशेला जाऊ, माझी सेना कोठे सापडेल. अशा प्रकारे राजा चित्रसेन मोठ्या कष्टात सापडला. म्हणजे थोडक्यात तो भरकटला त्या वनामध्ये. हरणं तर पळाली, पण त्याला काय आता दिशा समजेना की मी कुठं जाऊ. वृक्षाच्या छायेचा आधार घेऊन तो विश्राम करू लागला. तहान भुकेने व्याकुळ झालेला असा तो राजा दुर्गम गहन प्रदेशात निर्जन वनात फिरत असताना राजाने तेथे कमलिनी वृंदानी शोभित हंस कारंटक पक्ष्यांनी भरलेल्या चक्रवाकाने युक्त दिव्य जल असलेल्या सरोवरास पाहिले. म्हणजे कसं सरोवर होतं, त्यामध्ये कमलिनी म्हणजे काय, कमळ, आणखी हंस होते, कारंटक पक्षी होते, असं ते सुंदर भरलेलं तळं होतं. आणि रोमांचित होऊन त्या राजाने त्या कमळानं स्पर्श केला आणि विधियुक्त तर्पण केले. मग ते घेतलं त्याने ते पाणी आणि आपल्या पूर्वजांना तर्पण केलं. कमळांनी आच्छादित करून भगवान शंकराची पूजा केली. नंतर सावधान होऊन निर्मळ मधुर जल प्राशन केले. जलाच्या बाहेर येऊन जवळ वृक्ष पाहून जमिनीवर उत्तरीय वस्त्र अंथरून तो बसला. तो विचार करू लागला की आता मी काय करू. तेथे बसलेल्या चित्रसेनाने वनप्रदेशातील भरपूर हरणांना पाहिले. त्यातील पूर्वेकडे तोंड करून उभे असलेले काही झोपलेले, काही कान वर करून उभे होते. हरणांच्या मधोमध मोठे तपस्वी योगी ऋषशृंग स्थित होते. तेव्हा राजाने समोर मृगांना पाहून भोजनाचा विचार केला की या मृगातील कोणत्या तरी एका मृगास मारून मी माझ्या इच्छेने भोजन करेन. मृगाचे मांस खाऊन मी स्वस्थ होईन. नंतर प्रयत्नपूर्वक मार्ग शोधून मी काशीला निघून जाईन. तेव्हा राजाने वृक्षाच्या खोडाच्या जवळ बसून असा विचार करून हाताच्या अग्रभागाने धनुष्य उचलून बाणाचे संधान केले. तेथे खूप मृग होते, तेथेच बाण सोडला. त्या मृगाच्या मध्ये ते महातपस्वी ऋषशृंग बाणाने घायाळ झाले. घाबरून ते सर्व मृग आवाजाने तेथून पळून गेले. ते ऋषी तेथेच कोसळून पडले आणि कृष्ण कृष्ण असे म्हणू लागले, हा हा, कोणी मोठे पाप केले ज्याने मला यावेळी मारले, त्याचे मोठे दुःख आहे. कोणत्या पापाची माझ्यावर दृष्टी पडली. हरणाच्या मध्ये बसून मी कोणाला कोणतेही कष्ट देत नव्हतो. त्या मनुष्याची अशी वाणी ऐकून त्या राजाला मोठा विस्मय वाटला. राजाने तत्काळ जाऊन ब्रह्मतेजधारी ब्राह्मणास पाहिले. हा हा, ही तर सर्व मोठ्या कष्टाची गोष्ट आहे. आज माझ्या हातून मोठे पाप घडले, ज्यामुळे त्या ब्राह्मणाचा वध झाला. आता ते सगळे हरणे एका जागी पूर्वेला तोंड करून उभी होती, काही कान टवकारून उभी होती
आणि ते सगळे तिथं मध्ये कोण होते, ऋषशृंग ऋषी बसलेले होते. आता राजाला वाटलं बसला पाणी बिणी पिऊन एका झाडाला टेकून बसला, पोटाला भूक तर लागलेली, तर म्हटलं एका हरणाला मारून मी माझं भोजन करीन आणि मग मी रस्ता शोधून काशीला निघून जाईन, असा विचार करून त्याने बाण चालवला. पण तो बाण नेमका त्या ऋषशृंग ऋषीला लागला. मग ते पण हा हा मला वेदना होत आहेत, कुणी दुष्टाने मला मारलं असं ओरडू लागले. आणि राजाने पण पाहिल्यावर त्यालाही दुःख झालं की अरे बाबा, माझ्या हातून हे काय घडलं, मोठं पाप घडलं आणि ह्या ब्राह्मणाचा माझ्या हातून वध झाला, असा खेद करत चित्रसेनाने सांगितले, महात्मन, विनाकारण मृगाच्या भ्रमाने तुम्ही माझ्याकडून मारले गेलात. ऋषिशृंगाला म्हणाला, माझ्याकडून खूप पाप घडले आहे. आता मी या माझ्या शरीरास नष्ट करू इच्छितो, कारण ब्रह्महत्ये समान कोणतेही मोठे पातक माझ्या पाहण्यात नाही. त्यामुळे आत्मदहनाशिवाय अन्य कोणताही मला उपाय नाही, ज्याद्वारे ब्रह्महत्येची शुद्धी शक्य असेल. ऋषिशृंगाने सांगितले, माझ्या मरण्याने व तुझ्या आत्मदहनाने काही सिद्ध होत नाही. उलट माझ्या मरण्याने अनेक हत्या होतील. माझ्या मरण्याने माझे वृद्ध मातापिता, तपस्वी भाऊ भावजय हे सर्व मरतील. या सर्व हत्या तुला प्राप्त होतील. राजा म्हणाला, या सर्व अवस्थातून तुझी शुद्धी कशी होईल? राजन, जर काही करण्याचे तुझे मानस असेल तर एक उपाय सांगतो, ऐक. चित्रसेन म्हणाला, महामुने, तुमच्या मनात काय असेल ते सांगा, मी प्रयत्नाने पूर्ण करेल. तुमच्या मनात काही असेल उपाय तर सांगा. ऋषिशृंग म्हणाले, राजन, तू कोणत्या कारणाने येथे आला आहेस? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, तू कोण आहेस? मी अथवा शूद्रपुत्र आहेस? चित्रसेन म्हणाला, पूज्य, मी शूद्र नाही, न वैश्य न ब्राह्मण, मी अंत्यजयी नाही. ब्राह्मण श्रेष्ठ महामुने, मी क्षत्रिय आहे, मी धर्मास जाणतो, कृतज्ञ अर्थात दुसऱ्याचे उपकार जाणणार आहे. माझ्या इच्छेशिवाय हे पाप घडले आहे, त्याची शुद्धी कशी होईल हे कृपा करून सांगा. ऋषिशृंगाने सांगितले, तू मला आश्रमात घेऊन चल. तेथे माझी माता पिता आहेत, त्यांना तू त्यांच्या पुत्राला मारणारा व्याकुळ दुःख होऊन सर्व सत्ता निवेदन कर. ते मला पाहून तुझ्यावर दया करतील आणि तसा उपाय सांगतील, ज्याने तुझी शांत होईल. श्रेष्ठ राजन, राजा चित्रसेन त्याचे वचन ऐकून त्या ब्राह्मणास खांद्यावर घेऊन आश्रमाच्या जवळ आला. तो ब्राह्मणास वहन करताना थकून जात होता, त्या वारंवार विश्राम, त्यामुळे थांबत थांबत जात होता. त्यावेळी राजाने ब्राह्मणास मूर्छित आणि इंद्रियाची शक्ती क्षीण झालेली पाहिली. त्यावेळी चित्रसेनाने त्या ब्राह्मणास वटवृक्षाच्या छायेत झोपवले. वस्त्राची घडी करून वारा घालू लागला, परंतु ब्राह्मण श्रेष्ठ ऋषिशृंग याने त्या झाडाखालीच आपला देह ठेवला. त्यानंतर अतिजड अंतःकरणाने राजाने अंत्यसंस्कार केला. नंतर राजाने करुण अंतःकरणाने स्नानादी उत्तर कार्य आटपले. स्वतःकडून घडलेल्या चुकीबद्दल मोठा विलाप करू लागला. राजा म्हणाला, मी काय तुम्हाला मुद्दाम मारलं नाही, माझ्या हातून चुकून घडले. हरिण समजून मला भात झाला, तुम्हाला बाण लागला. आता मी पण माझं शरीर नष्ट करून टाकतो, कारण मोठं पाप घडलंय, ब्रह्महत्येचं पाप घडलंय, त्यासारखं महापातक नाही आहे. तर मी आता काय माझा जीव ठेवत नाही. मग ऋषी म्हणाले, बाबा रे, मी मरून किंवा तू मरून ह्यातलं काहीच हे होणार नाही आहे, म्हणजे त्यातनं उपाय निघणार नाही आहे. माझ्या मरण्यानं अनेक हत्या होतील. माझे वृद्ध माता पिता आहे, माझे तपस्वी भाऊ भावजय आहेत, ते सगळे मरतील. त्या सगळ्या हत्या तुला लागतील. मग म्हणे, मी काय करू? तर म्हणे, एक गोष्ट सांगतो ती कर. राजा म्हणे, तुम्ही सांगाल ते मी करेन. म्हणे, तू कोण आहेस? क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण, अंत्यज? तो म्हणे, मी क्षत्रिय आहे, पण मी शास्त्र जाणतो सगळे. तर म्हणे, तू आता मला घे आणि आश्रमात चल आणि माझ्या मातापित्यांना सांग असं असं माझ्या हातून चुकून घडलं म्हणून. तर मला पाहून ते कदाचित तुझ्यावरती म्हणजे दया करतील आणि तुला कुठला शापवाणी न देता ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतील. मग त्या राजानं ब्राह्मणाला खांद्यावर घेतलं. पण मग राजा पण एक तो उपाशी तापाशीच होता ना, रस्ता भरकटला होता, तर तो सारखा थकून जात होता. त्याला खांद्यावर घेऊन थांबत 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 चालला. शेवटी त्याची बघितलं शक्ती क्षीण झाली, हळूहळू श्वासही चालत नाही आहे. मग त्या एका वटवृक्षाच्या सावलीला त्याला झोपवलं, वस्त्राची घडी करून वारा घातला, पण बघितलं की त्याने काही इथंच प्राण सोडलेला आहे. मग मोठ्या जड अंतःकरणाने राजाने त्याचं ते उत्तर कार्य आटपलं, ते अंत्यविधी केला आणि स्वतःकडनं घडलेल्या चुकीबद्दल मोठ्याने तो दुःख करू लागला. पुढे शौनक ऋषी म्हणाले, हे राजन, त्यानंतर तो राजा खूप घाबरला. मी आता परत वाराणसी नगरीत कसा काय माझ्या घरी जाऊ? मी ब्रह्महत्यायुक्त शरीरास आता अग्नीत हवन करू, अथवा त्या मुनींचे वचनानुसार त्यांच्या आश्रमात जाऊ. तेथे जाऊन महर्षींना सर्व वृत्तांत निवेदन करीन आणि ते काय जे सांगतील ते त्याप्रमाणे मी आचरण करेन. असा विचार करून ऋषिशृंगांच्या अस्थी घेऊन शुद्ध अंतःकरणाने
जितेंद्रिय महर्षींच्या समोर आलेल्या मार्गात थांबला. त्याला पाहून महर्षी दीर्घतप म्हणाले, राजन यावे, आपले आगमन झाले, आपले स्वागत असो. या आसनावर आपण विराजमान व्हा. म्हणजे तो त्या आश्रमात गेला. समोर आलेल्या मार्गात थांबला म्हणजे आश्रमात गेला. आपले स्वागत असो. या आसनावर विराजमान व्हावे. येथे बसल्याने उचित आसन सहित आपले अर्धे पाद्य पूजा सामग्री आणि मधुपर्क देतो. म्हणजे तेव्हा पाहुणे आल्यावरती पद्धत आहे. राजा म्हणाला, महर्षी मी तुमच्या अर्ध्यास योग्य नाही, मी तर बोलण्यासही योग्य नाही. मृगांच्या कळपात असलेल्या आपल्या ब्राह्मण पुत्रास मी मारले आहे. मी तुमच्या मुलाला मारणारा महापापी हत्यारा आहे. हे ब्राह्मण, आपण मला कठोर दंड द्या. महातपस्वी ब्राह्मण ऋषिशृंगास मृगाच्या भ्रमाने मी मारले आहे. हे मुनिश्रेष्ठ, हे लक्षात घेऊन तुम्ही माझ्याबरोबर तसाच यथोचित व्यवहार करावा. राजाचे ते वचन ऐकून माता व्याकुळ झाली, घराच्या बाहेर पडली. पुत्राच्या शोकाने विव्हळ होऊन ती जमिनीवर पडली. खूप दुःखाने लोळू लागली, गडाबडा लोळू लागली जमिनीवर. आणि पुत्रशोकाने पीडित होऊन ती विलाप करू लागली, हे मुला तू कुठे आहेस, पुत्रा तू कोठे आहेस. अशा प्रकारे कुरारी पक्षीण जशी दुःखाने आवाज करते तशा पद्धतीचा आवाज ती माता विलापाने करू लागली. पुत्रा, तू मला सोडून निघून गेलास, तुझे मुख दाखव, आपल्या आईचा आदर कर. प्रिय पुत्रा, तू उठ. शास्त्राचे श्रवण आणि अध्ययन संपन्न, जप हवनास तत्पर मुलगा आहेस. घराच्या दरवाज्यावर आलेला मी तुला कधी पाहीन. संसारात लोकोक्तीने असे ऐकले आहे की चंदन खूप शीतल आहे, पण पुत्राच्या अंगाचा जाणीवपूर्वक स्पर्श चंदनापेक्षा देखील शीतल असतो. म्हणजे ती म्हणते, चंदन जरी शीतल आहे तरी आपलं पोट सपोर जवळ घेतल्यावर त्याचा जो स्पर्श असतो तो चंदनापेक्षा देखील शीतल असतो. चंदन आणि अमृतबिंदू हे काय आहेत? चंद्राचे हे काय प्रयोजन आहे? परमप्रिय वत्सा, मी तुला आलिंगन देऊ इच्छिते. तुझ्याशिवाय मी अतिदुःखी होऊन मरून जाईन. या प्रकारे ती विलाप करून दीन होऊन पुत्र पुत्र करत पुत्रशोकाने पीडित होऊन मूर्छित होऊन जमिनीवरती कोसळली. पुत्राच्या शोकाने पीडित आपल्या पत्नीची अवस्था पाहून दीर्घतप ऋषींना खूप क्रोध आला. ते चित्रसेन राजाला म्हणाले, हे महापापी राजन, तू दूर हो. तुझे तोंड देखील मला दाखवू नकोस. तू माझ्या मुलाला का मारलेस? राजा, तुला खूप ब्रह्महत्या प्राप्त होतील. कुटुंबाच्या समोर तू मृत्यू बनलास. असे म्हणून ब्राह्मण पुन्हा विचार करून क्रोधाचा त्याग करून मुनी शांत होऊन म्हणाले, वत्सा, तू भीती सोडून दे. मी तुला कठोर शब्दात बोललो. मान देणाऱ्या राजा, मी पुत्रशोकाने पीडित झाल्याने, दुःखी झाल्याने संतप्त उद्गार काढले. आपल्या कर्माने प्रेरित होऊन बुद्धिमान मनुष्य ही क्रिया करतो. निश्चितच बुद्धिमान मनुष्याची बुद्धी पूर्वजन्माच्या कर्माचे अनुसरण करणारे असते. या प्रकारे माझा मृत्यू निश्चित आहे. तुला पहिल्या सांगितलेल्या सर्व हत्या प्राप्त होतील, त्यात संशय नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांच्या मध्ये अथवा शूद्र आणि चांडाळ जातीपैकी तू कोण आहे? तू मला सत्य सांग. तू ब्राह्मणास मारलेस हे सांग. राजा चित्रसेन म्हणाला, हे ब्राह्मण, आपण मला क्षमा करा. मी आपणास प्रार्थना करतो. पूज्य, मी ब्राह्मण नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, अंत्यज नाही, व्याध नाही. मी क्षत्रिय आहे आणि मी काशीचा राजा आहे. वनात मृग इत्यादी मारण्यास या वनात मी आलो. चुकीने भ्रमाने मृगरूपधारी मुनीस मी पाडले आणि यावेळी मी हा पापी आपल्या चरणाजवळ उपस्थित झाला आहे. हे ब्राह्मणा, मी आता काय करू? मला उपाय सांगा. महर्षी दीर्घतप म्हणतात, राजन, एका ब्रह्महत्येपासून मुक्त होणे शक्य नाही. या 11 ब्रह्महत्येपासून पार होणे कसे शक्य असेल? राजन, आपल्या पत्नीसह बरोबर 4 पुत्र ऋषिशृंगाच्या कारणाने मीही जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे मी सुंदर उपाय तुला सांगतो. सुखदायी उपाय तू करू शकतोस. राजन, माझे कुटुंब अग्नीमध्ये जळाल्यानंतर त्या सर्व अस्थी नर्मदेच्या शूलभेद तीर्थात जलात नेऊन विसर्जित कर. नर्मदेच्या दक्षिण तटावर सर्व पापविनाशक असे तीर्थ आहे, त्यामध्ये माझ्या अस्थी विसर्जित कर. माझ्या वचनाने तू सर्व पापातून मुक्त होशील, यात संशय नाही. राजा म्हणाला, पूज्य, मला आज्ञा द्यावी. निश्चितच मी आपले पालन करेन. माझे जे काही राज्य, कोश, बांधव, पुत्र सर्व काही आहे ते आपल्या अधीन आहे. पूज्य ब्राह्मण, मी सर्व आपणास समर्पित करतो. माझ्यावर प्रसन्न राहा. राजन आणि ब्राह्मण या प्रकारे परस्पर बोलत होते. त्याचवेळी तत्काळ मुनिपत्नीचे हृदय स्फुटित होऊन गेलेल्या पुत्रशोकांती युक्त झाली. ती निर्जीव होऊन पृथ्वीवर पडली.
मातेच्या शोकाने सर्व पुत्रांनी आपला प्राणत्याग केला. साऱ्या पुत्रवधूही पतीच्या बरोबर मृत्यूस प्राप्त झाल्या. राजश्रेष्ठ त्यावेळी मुनी समवेत सर्व मृत्यूस प्राप्त झाले. तेव्हा राजाने आश्रमात राहणाऱ्या सर्वांना बोलावले, त्यांना संपूर्ण वृत्तांत निवेदन केले. ऋषींची आज्ञा घेऊन राजाने मोठ्या प्रयत्नाने लाकडे जमवून त्यांचा अग्निसंस्कार केला आणि अस्थिसंचय केला. राजा चित्रसेन ऋषशृंग इत्यादींच्या अस्थी प्रयत्नपूर्वक घेऊन दक्षिण दिशेला चालू लागला. जाताना चालण्यास असमर्थ होई तेव्हा सावलीचा आश्रय घेऊन तो थांबत होता. आता ही मोठीच कहाणी घडली. एकाच्या मृत्यूमध्ये इतक्या हत्या झाल्या. मग पहिल्या त्या ऋषींना राजाचा खूप राग आला. त्याला अपशब्द बोलले, तुला एवढ्या हत्या लागतील, असं होईल तसं होईल, माझ्या पुत्राच्या शोकाने पीडित आहे मी, तर तू तोंड दाखवू नकोस असं. पण माझ्या कुटुंबावर तू मृत्यू बनून आलायस. पण पुन्हा ते शेवटी ऋषी होते. शांतचित्ताने विचार केला आणि त्याला म्हणले, वत्सा, मृत्यू हा अटळ आहे. माझा मृत्यू किंवा आमच्या कोणाचा मृत्यू मी टाळत नाही. मग तू जातीने कोण आहेस? मग तो म्हणला, मी क्षत्रिय आहे. मग म्हणे, आता मी सांगतो ते कर. आता ह्या एका ब्राह्मणाची हत्या, ते ब्रह्महत्येचं पाप लवकर माणसांना सोडत नाही बरं, मागे फिरत असते ब्रह्महत्येचं भूत फिरून. तर म्हणे, तुला तर एवढ्या 11 ब्रह्महत्या लागणार आहे. 4 पुत्र, 4 सुना, आणखीन त्याची बायको, मी आणि माझी बायको. तर म्हणे, तू आता कसं काय ह्यातनं तुझं कसं काय बाहेर काढायचं? तर म्हणे, काम कर, आम्ही सगळे गेल्यानंतर आम्हाला अग्नी दे आणि आमच्यात अस्थी घे आणि त्या जे शूलभेद तीर्थ आहे नर्मदेच्या काठी, तिथे नेऊन तू त्या अस्थी आमच्या टाकशील. मग झालंच. त्या पुत्राच्या दुःखाने पहिलं आईचं हृदय बंद पडलं किंवा हृदय फुटलं, ती मेली. तिचं पाहून 4 पुत्र, पुत्रांच्या मागे 4 सुना आणि शेवटी ऋषी सगळे गेले. मग राजाने ते बाकीचे जे होते आश्रमात त्यांना गोळा केलं, घडलेली गोष्ट सांगितली, लाकडं गोळा केली, त्यांचा अंत्यसंस्कार केला आणि त्या अस्थी घेऊन तो आता नर्मदेच्या किनाऱ्याला शूलभेदला चाललेला आहे. मग त्याच्या पण पोटात काय नाही ना, थकला भागला, थोडा थोडा सावलीला बसून बसून आश्रय घेऊन चाललेला आहे. राजा या पापाच्या ओझ्याने दबला होता. तसेच विश्राम करून पुढे चालत होता. थोड्या थोड्या अंतरावर थांबून अस्थी ठेवून सवस्त्र स्नान करत होता. तो दक्षिणेकडे चालत राहून निराहारी होऊन केवळ पाणी पिऊन नर्मदा तटावरती पोहोचला. राजाने आश्रमातील ब्राह्मणांना पाहून त्यांना विचारले, शूलभेद तीर्थाचा मार्ग मला सांगा, ज्यामुळे महाभागा माझे कार्यसिद्धीस जाईल. ब्राह्मण म्हणाले, येथून एका कोसाच्या जवळच नर्मदेच्या दक्षिण तटावर एक परमसुंदर तीर्थ दिसेल. राजाने ऋषींच्या ऐकण्यावरून तेथे जाऊन खूप ब्राह्मणांनी भरलेल्या त्या तीर्थास पाहिले. ते स्थान खूप वृक्षलतांनी आणि वेगवेगळ्या पुष्पांनी सुशोभित होते. सिंह आणि हिस्त्र प्राण्यांनी भरलेले होते. ते तीर्थ नाना व्रतधारी ब्राह्मणांनी युक्त होते. काही लोक एका पायाच्या साहाय्याने उभे राहिले होते. म्हणजे तपाला राहण्याच्या पद्धती आहेत. कोणी एका पायावर उभं राहून तप करत होते, कोणी सूर्यावर नजर लावून तप करत होते, काही फक्त पायाच्या अंगठ्यावरच उभे राहून तपस्या करत होते, काहीने हात उंच केले, काही लोक दिवसात एकदा भोजन करत होते, काही कंद खाऊन राहत होते, काही रात्री भोजन करत होते, काही 3 रात्रीनंतर एकदा भोजन करत होते, दुसरे सराक नावाचे व्रत करणारे होते, काही चांद्रयान व्रत करत होते, काही पक्षापर्यंत उपवास करणारे, काही मासापर्यंत उपवास करणारे, काही 2 महिन्यापर्यंत व्रत धारण करणारे, काही योगाभ्यासास लागलेले, दुसरे त्या परमपदाचे ध्यान करणारे सुखी होते. काहींना लोक वाळलेली पाने खात होते, कडू भोजन खाणारे, काही शेवाळे खाऊन जगणारे, काही वारा पिऊन जगणारे, काही ग्रस्त आश्रमी, काही अग्निहोत्री, काही शुद्ध वितरागी. अशा ब्राह्मणांना पाहून राजाने गुडघ्याच्या बलाने त्या सर्वांना साष्टांग नमस्कार घातला. मग अशा अस्थी घेऊन राजा दक्षिणेला पोहोचला. तिथल्या ब्राह्मणांना विचारलं, शूलभेद तीर्थ कुठं आहे? मग त्या लोकांनी रस्ता दाखवला. मग तिथं अनेक असे तपस्वी भरलेले होते आणि त्याने कसं कसं तप करत होते ते सांगितले. मग राजा काय केला, त्यांना पाहून गुडघ्याच्या बलाने जमिनीवर डोकं ठेवलं, म्हणजे गुडघ्यावरच त्यांच्या पाया पडला राजा. चित्रसेन म्हणाला, ब्राह्मण हो, कोणत्या देशात हे तीर्थ आहे हे मला सांगावे, ज्याने इष्टसिद्धी प्राप्त होईल. ऋषींनी सांगितले, राजन, 100 धनुष्यपर्यंत तू पुढे जा. मग हे मागं ब्राह्मण भेटले, त्यांना विचारला होता तो रस्ता कुठं आहे तो. मग त्याने सांगितलं, 100 धनुष्यपर्यंत पुढं जा. भृगुतुंगाच्या टेकडीवर जलाने पूर्ण निर्मळ असे हे विशाल कुंड तू पाहशील.
वेदपाठकाचे हे वचन ऐकून तो त्या कुंडाजवळ गेला. मग 100 धनुष्याचा अंतर मोजायचं. साधारण ते माणसाच्या एका हाताचं लांब एवढं धनुष्य असतं ना. मग तिथं गेला, मग त्या कुंडापाशी गेला तो एकदाचा. त्या तीर्थाचे दर्शन घेतल्यावर राजाला भ्रम झाला. त्या राजाने आश्चर्याने पडून वारंवार चिंतन करत आकाशात स्थित मांसरहित एक क्रूर पक्षास पाहिले. मांसासहित एका क्रूर पक्षास पाहिले. त्याने साप पकडला होता. तो आकाशात मांसभक्षी पक्षी त्याचा पाठलाग करत होते. ते सर्व मांसाच्या इच्छेने परस्पर भांडत होते. तेव्हा चोचीच्या प्रहाराने तो मारला गेला. तो जलात पडला. जेथे पूर्वी श्री शंकराने एका शूलाच्या प्रहाराने त्या भूभागाचे भेदन केले होते, त्या तीर्थाच्या प्रभावाने तो तत्काळ पुरुष झाला. तेव्हा त्या राजाने विमानस्थित दिव्य रूपधारी पुरुषास पाहिले. गंधर्व, अप्सरा, यक्ष स्वर्गाच्या दिशेने जाताना त्याची स्तुती करत होते. अप्सराने स्तुती करण्याने जसे सूर्याच्या वर चालावे तसे ते आश्चर्यकारक असे चित्रसेन पाहत होता. ऋषींनी तीर्थाचे जसे महात्म्य सांगितले तसेच आहे, यात शंका नाही. मग तो गेला तिथे अस्थि विसर्जन करायला. त्याला एक दृश्य दिसलं की एक पक्षी आहे, कुरार पक्षी. तो तोंडामध्ये साप घेऊन चालला आहे. म्हणजे त्याचं भक्षणच आहे ते क्रूर पक्षी. त्याच्या मागे बाकीचे मांसभक्षक पक्षी लागले होते. मग त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये चोची मारण्याच्या मध्ये तर तो त्या पाण्यामध्ये पडला. तो मेला होताच, तो पाण्यात पडला. मग त्याचा काय झाला, एक पुरुष झाला, दिव्य पुरुष त्या स्नानाने. आणि मग त्याला विमानाला न्यायला. आता अप्सरा गायन करत नेतात म्हणजे काय, सूर्याच्या वर चालण्यासारखीच गोष्ट आहे. तर तसं ते तिथं सांगितलं. मग तीर्थाचा प्रभाव पाहिल्यावर त्याला कळलं की जे ऋषींनी सांगितलं होतं ते एकदम सत्य सांगितलं होतं. माझा आजचा दिवस धन्य झाला, ज्यामुळे मी येथे आलो. अस्थिंना भूमीवर ठेवून विधिवत तीळ मिश्रित जलाने पितृदेवांचे तर्पण केले. नंतर राजाने त्या अस्थी जलामध्ये विसर्जित केल्या. तेव्हा एका क्षणात त्याने पाहिले, राजावर मुख करून उभा राहिला. त्यावेळी त्याने दिव्य रूप धारण केलेले, कल्याण स्वरूप दिव्य वस्त्राने आच्छादित, दिव्य आभूषणाने आभूषित केलेल्या दीर्घतपा मुनींच्या परिवारास पाहिले. दिव्य अप्सराने युक्त वेगवेगळ्या विमानात पृथक पृथक आरामात बसलेले पाहून राजास मोठा हर्ष झाला. ऋषी विमानावर चढून चित्रसेनास म्हणाले, प्रिय राजा महाराज चित्रसेना, तुझ्या कृपेने अशी दिव्य गती मिळाली आहे. तू अत्यंत उत्तम कार्य केले आहेस. तुझ्या मुलांनीही पितृगणाच्या निमित्ताने असे कार्य केले नसते. माझ्या मुलांनीही पितृगणाच्या निमित्ताने असे कार्य केले नसते. प्रिय राजा, माझ्या वचनांत तू आता निष्पाप होशील. राजश्रेष्ठा, तुझे मनोरथ पूर्ण होतील. त्यावेळी बुद्धिशाली चित्रसेन राजास आशीर्वाद देऊन पुत्रासहित त्या दीर्घतपा महर्षी ऋषी स्वर्गाकडे प्रस्थान करते झाले. असा दीर्घतपा स्वर्गारोहण नावाचा अध्याय इथे पूर्ण झाला आहे. आता त्यात काय सांगितलं की त्यांना जशा अस्थी टाकल्या त्यांच्या पाण्यात, तसे ते सगळे असे दिव्य वस्त्रांनी बाहेर आले. म्हणजे त्यांनी रूपं घेतली, अलंकार वगैरे घातलेले. प्रत्येकाला वेगळी विमानं आली. त्या प्रत्येक विमानात ते असे आरामात बसलेले आहेत आणि ते वरती स्वर्गात गेले. आणि तेव्हा ते ऋषी म्हणाले, राजा, माझ्या मुलांनी पण हे काम माझ्या अस्थी इथं आणून सोडल्या नसत्या, पण तू हे मोठं काम केलं आहेस. त्यामुळे माझं आता वचन आहे की तू त्या शापातून मुक्त झाला आहेस, असा आशीर्वाद दिला. आणि त्यांनी स्वर्गाकडे प्रस्थान केले. इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. नर्मदे हर.